वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मराठी विषयाची प्रश्न कौशल्याचे सूक्ष्म अध्यापन पाठ योजना कशी काढायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सुरुवातीला छात्र अध्यापकाचे नाव म्हणजे स्वतःचे नाव लिहून घ्यायचे. त्यानंतर शाळेचे नाव, कौशल्य घेतलेले आहे आपण प्रश्न कौशल्य, वर्ग 7वी, विषय घेतलेला आहे मराठी आणि मराठी या विषयामध्ये आपण कवितेवर प्रश्न कौशल्य काढत आहोत म्हणून घटकामध्ये लिहून घ्यायचं पद्य आणि उपघटकामध्ये त्या कवितेचे नाव. इथे आपण उपघटक घेतलेला आहे थेंब आज हा पाण्याचा. प्रश्न कौशल्यासाठी वेळ असतो 5 ते 7 मिनिटे. दिनांक तुम्ही लिहून घ्यायची. त्यानंतर प्रश्न कौशल्याची सूक्ष्म अध्यापन पाठ योजना काढते वेळी 3 कॉलम करून घ्यायचे. शिक्षक कृती, विद्यार्थी कृती आणि उपकौशल्य. शिक्षक कृतीमध्ये पहिला मुद्दा येणार, शिक्षक विद्यार्थ्यांना घटकाची पुनरावृत्ती करून सांगतात. विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकतात आणि उपकौशल्य येणार, विषयाशी सुसंगत. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये दुसरा मुद्दा येणार, शिक्षक शिकवलेल्या भागावर प्रश्न विचारतात आणि विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थी अपेक्षित उत्तरे देतात. शिक्षक कृतीमध्ये पहिला प्रश्न, प्रस्तुत कवितेत कवयित्रीने पाण्याच्या थेंबाचे वर्णन काय म्हणून केले आहे. विद्यार्थी कृतीमध्ये विद्यार्थी उत्तर देणार, कवयित्रीने पाण्याच्या थेंबाचे वर्णन अनमोल मोती असे केलेले आहे आणि उपकौशल्य येणार, आशयावर आधारित प्रश्न. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलेला आहे इथे, कशाचा संचय करायला कवयित्री सांगत आहे. विद्यार्थी उत्तरे देणार, पाण्याच्या थेंबाचा संचय करायला कवयित्री सांगत आहे. उपकौशल्य येणार, निम्नस्तर प्रश्न आणि सुस्पष्ट उच्चारण. त्यानंतर तिसरा प्रश्न, माणूस कशाचा संचय करण्याच्या मागे लागलेला आहे. विद्यार्थी उत्तरे देणार, माणूस पैशाचा, दागिन्यांचा संचय करण्याच्या मागे लागलेला आहे. उपकौशल्य येणार, निम्नस्तर प्रश्न आणि प्रश्न विचारण्याची पद्धती. त्यानंतर चौथा प्रश्न इथे विचारलेला आहे शिक्षकांनी, कशाकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलायला हवा असे कवयित्री म्हणत आहे. तर विद्यार्थी उत्तर देणार, निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलायला हवा असे कवयित्री म्हणत आहे. उपकौशल्य येणार, मध्यम स्तर प्रश्न आणि उत्तरावर प्रबलन. त्यानंतर इथे शिक्षक कृतीमध्ये 5वा प्रश्न, कशाचा घोट घेऊन तहान शमणार नाही. विद्यार्थी उत्तरे देणार, सोन्याचा घोट घेऊन तहान शमणार नाही. उपकौशल्य येणार, मध्यम स्तर प्रश्न आणि उत्तर देण्यासाठी वेळ. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये 6वा प्रश्न विचारलेला आहे, तहान भागवण्यासाठी कशाची गरज आहे. विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थी उत्तर देणार, तहान भागवण्यासाठी पाण्याची गरज आहे आणि उपकौशल्य येणार, निम्नस्तर प्रश्न. त्यानंतर 7वा प्रश्न शिक्षकांनी विचारलेला आहे, पाणी वाया घालवणे म्हणजे काय गमावण्यासारखे आहे. विद्यार्थी उत्तरे देणार, स्वतःचे आयुष्य, भविष्य गमावण्यासारखे आहे. उपकौशल्य येणार, आकलनात्मक प्रश्न. त्यानंतर 8वा प्रश्न शिक्षकांनी विचारलेला आहे, पावसाचे पाणी साठवण्यासाठी आपण कोणकोणते उपाय करू शकतो. विद्यार्थी उत्तर देणार, पावसाचे पाणी साठवण्यासाठी आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग, धरणे, शेततळी तयार करू शकतो आणि उपकौशल्य येणार, उपयोजनात्मक प्रश्न आणि उत्तर देण्यासाठी वेळ. त्यानंतर 9वा प्रश्न येथे शिक्षकांनी विचारलेला आहे, जर पृथ्वीवर पाणी संपुष्टात आले तर काय होईल. विद्यार्थी उत्तर देणार, सर्व सजीवसृष्टी नष्ट होईल, झाडे वाळून जातील आणि सर्व जीवन संपेल. उपकौशल्य येणार, उच्च स्तर प्रश्न आणि कल्पनात्मक प्रश्न. त्यानंतर शेवटचा प्रश्न शिक्षकांनी विचारलेला आहे, पाणी वाचवण्यासाठी घोषवाक्य सुचवा. तर इथे विद्यार्थी उत्तर देणार, पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी हेच जीवन आणि उपकौशल्यामध्ये येणार, उत्तर देण्यासाठी वेळ आणि उत्तरावर प्रबलन.